शारदा शारदां भुजवदनां वदनां सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मनोजवं मारुतं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं मानरयो श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते भगवान् गोपाल कृष्ण महाराज की जय सीताकांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय श्री अम्बा माता की जय श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति राम कृष्ण जय राम राजा राम राम कृष्ण हरे जय
एकदा आपली जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ जय जय भवानी माँ अम्बा जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ जय जय भवानी माँ गिरवा लावा जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ शांता भवानी माँ दुर्गा 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 भवानी माँ अम्बा 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 भवानी माँ दुर्गा भवानी माँ जय जय भवानी माँ अम्बा 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 भवानी माँ शांता भवानी माँ दुर्गा 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 भवानी माँ जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ जय जय भवानी माँ दुर्गा भवानी माँ जय जय भवानी माँ अम्बा 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 भवानी माँ शांता भवानी माँ दुर्गा 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 भवानी माँ जय जय भवानी माँ अम्बा 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 भवानी माँ अम्बा माता की जय सीताकांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया विविध आई तुझीच रूपे भक्तांना रक्षिती अन ब्रह्मा विष्णू महेशामुनी थोर तुझी कीर्ती विविध आई तुझीच रूपे भक्तांना रक्षिती ब्रह्मा विष्णू महेशामुनी थोर तुझी कीर्ती आई थोर तुझी कीर्ती
आपल्या महाराष्ट्रामध्ये जी 3.5 पीठ आहेत त्याचं वर्णन करणारं हे पद आहे. पदाची रचयिता माहिती नाहीये, पण अत्यंत सुंदर असं गीत असल्यामुळे पहिल्यांदाच निरूपण करणारे या पदावरती. भजनामध्ये म्हटलं 1000 वेळा, पण निरूपण करायचंय हे आज ठरवलंय. बघूया. डोलविती तीच आहे. तर विविध आई तुझीच रूपे भक्तांना रक्षित. गेले आपण 3-4 दिवस भगवतीचं गुणगान करतोय, तिचा महिमा गातोय, तिची वेगवेगळी भजनं आली नाहीत तरी म्हणतोय. असं तर अशी विविध रूपाने आई भक्तांना रक्षण करत असते भक्तांचं. आणि ब्रह्मा विष्णू महेशांनी थोर तुझी कीर्ती. कारण आपण बघितलंय की जेव्हा जेव्हा ह्या तिघांना संकट पडतं तेव्हा भगवती हा अवतार घेत असते. मग अशी ही भगवती अवतार घेते आणि म्हणून भक्तांचं रक्षण केलं जातं की परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां. अहो, भगवंताचं आणि भगवतीचं वेगळं काही ध्येय नाही. अवतार घेण्यासाठी हेच त्यांचं ध्येय आहे की सज्जनांचं पालन करावं, दुर्जनांचं निखंदन करावं आणि आपल्या भक्तांना अभय द्यावं. आज आपली दररोजची पूजनाची देवी आहे ती स्कंद माता आहे. तिचं आज पूजन करायचं. ही चतुर्भुज सांगितलेली आहे. ती सिंहावर बसलेली आहे. 2 हातामध्ये तिच्या कमळ आहे आणि 2 हात तिने स्कंदाला धरलेला आहे. म्हणजे आत्ताच्या आया जशा गाडीवर बसताना मुलाला धरतात तसं हे देवीचं रूप आहे. मग हे रूप तिने स्कंद माता हे नाव का बरं घेतलंय? तर ज्या वेळेला तारकासूर यांनी तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडे म्हणजे ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि वर मागायला सांगितलंय, तेव्हा सगळे हे दैत्य असतात ना ते अमरत्वाचा वर मागायला ही उपासना तपश्चर्या करत असतात. पण ब्रह्मदेवांनी सांगितलंय की जो जो पृथ्वीवर जन्मला त्याला मृत्यू आहे, त्यामुळे तुला काय वेगळं मागायचं असेल ते माग. आणि त्यावेळी त्यांनी असं मागितलं की शिवपार्वतीच्या मुलाच्या हातून मला मृत्यू यावा. त्यावेळेला सती गेलेली होती, त्यामुळे ह्याचं लग्न होणार मग त्यांना मूल होणार हा विचार करून त्यांनी हा वर मागितलेला होता. नको तिथे फार डोकं चालतंय. आणि असा हा वर मागितलाय आणि तथास्तु म्हटलंय, कारण तपश्चर्या केलेली आहे. आणि असा वर जेव्हा या दैत्यांना मिळतो तेव्हा त्यांचं खरं रूप हे प्रगट होत असतं. म्हणजे सगळ्या देवादिकांना ऋषीश्वरांना छळायचं, यज्ञ यागादी कर्म होऊ द्यायची नाही असं सगळं, आणि आम्हालाच तुम्ही देव माना हीच त्यांची भूमिका असायची. आणि त्यामुळे अर्थातच हा तारकासूर हा सुद्धा तसंच वागत होता. पण पुढे ज्या वेळेला पार्वती आणि शिव यांचा विवाह झाला आणि त्यावेळेला त्यांना जो मुलगा झाला तो कार्तिकेय, त्याचंच दुसरं नाव स्कंद आहे. आणि ही मातृरूपिणीच आहे. बघा, आपल्याला आपल्या नावाने हाक मारण्यापेक्षा आपल्या मुलाचं नाव घेऊन सांगितलं की आपण भक्तीच्याही जरा इकडे असं म्हटलं की बरं वाटतं की नाही. तसंच ह्या पार्वती मातेला स्कंद माता म्हटलं की बरं वाटतं. कारण मुलामुळे माझी ओळख होतीये हा आनंद आईला वेगळा असतो. आणि नुसती ती आई झालेली नाहीये, तर ज्या वेळेला ह्या तारकासुराच्या ह्याच्या हातून तारकासुराचा वध होणार हे जेव्हा पार्वती मातेला कळलंय त्यावेळेला तिने युद्धाचं शिक्षण आपल्या मुलाला दिलेलं आहे. म्हणजे देवांचा सेनापती त्याला केलं. म्हणजे एवढं सगळं शिक्षण हे मातेने त्याला दिलं. म्हणजे ह्या देवीचं पूजन करून आपण काय शिकायचंय, ती आपल्याला काय बोध देते. तर आज सुद्धा ज्या माता आहेत त्यांनी हे व्रत करायचे की माझा मुलगा समाजाभिमुख कसा वागेल, समाजाच्या उपयोगी कसा पडेल. कारण तारकासुराला मारणं म्हणजे समाज उद्धार करण्यासारखंच होतं. सगळ्यांना सुख समृद्धी देणं
म्हणजे तारकासुराचा वध करणं. म्हणजे हा बोध आपल्याला ही स्कंद माता देत असते. ही स्कंद माता हिला अत्यंत केळं हे आवडतं, म्हणून आज तिला केळं ठेवावं अशी ही स्कंद माता, आणि हिचं आज पूजन केलं जातं. आज आहे ललिता पंचमी. नवरात्रातला मुख्य दिवस समजला जातो. ललिता पंचमी किंवा उपांग ललिता असं सुद्धा म्हटलं जातं. हिचं पूजन करताना मी परवा म्हटलं तसं की करंड्याचं झाकण त्याची पूजा असते, ते मिळालं पाहिजे आणि मग त्याची पूजा आहे. मग ही ललितेची पूजा ही सुद्धा मोठी पूजा आहे. तिला दुर्वा अत्यंत प्रिय आहे. म्हणजे ह्या देवीच्या पूजनासाठी 48 दुर्वांची 48 जुड्या असं दुर्वा लागतात, आणि मग इतरांना व्हायला लागतील त्या वेगळ्या. आणि मोठी माळ तिला घातली जाते आणि घारग्यांचा नैवेद्य तिला असतो. अशी ही ललिता पंचमीची पूजा केली जाते. आणि ललिता पंचमीची ही पूजा ज्या दिवशी केली जाते त्या दिवशी कुमारिका पूजन सुद्धा हे अगत्याने केलं जाते. मग कुमारिका पूजन कशासाठी करायचंय, कोणत्या कुमारिकेचं पूजन करायचंय, तर 2 वर्ष ते 10 वर्ष एवढ्याच वयाची ती कुमारिका असावी. आणि ही कुमारिकेची प्रत्येक नावं वेगवेगळी आहेत. कुमारी आहे, दुर्गा आहे, कालिका आहे, भद्रा आहे, सुभद्रा आहे, अशी अनेक नावं तिची प्रत्येक वयानुसार आहेत. आणि ते नाव घेऊन ती किती वर्षाची कुमारिका आहे त्याप्रमाणे तिचं नाव घेऊन तिचं पूजन करायचं. आणि हे पूजन केल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारच्या लाभ होत असतात. म्हणून कुमारिका पूजन हे नवरात्रामध्ये केलं जातं. आणि असं हे कन्या पूजन हे करायचे. आणि ही कन्या सुद्धा निवडताना, कुमारिका निवडताना ही सुरूप असावी, अव्यंग असावी असं सांगितलेलं आहे. जेव्हा आपण सप्तशती वाचतो त्याच्यामध्ये हे सगळं वर्णन आहे. मी माझ्या मनाचं काहीही सांगत नाही. जरी आपल्या ओळखीतली असली तरी सुद्धा ती जर अव्यंग नसेल तर आपण तिला कुमारी, नुसती तुम्ही जेवायला बोलवा, तिला काहीतरी द्या, पण पूजन म्हणून करायचंय ती कुमारिका ही स्वरूपच असायला पाहिजे आणि अव्यंग असायला पाहिजे, कारण ते भगवतीचं रूप आहे. म्हणून अशा कुमारिकेचं पूजन करावं. आणि प्रत्येक पूजनाच्या वेळी म्हणजे एक कुमारिकेचं पूजन केलं तर काय लाभ असं प्रत्येक, म्हणून 9 कुमारिका यांचं पूजन हे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आजच्या दिवशी ते केलं तर त्याचं फळ ते खूप मोठं सांगितलेलं आहे. म्हणून निदान एका तरी कुमारिकेचं पूजन हे करावं. आणि ही कुमारिका आपल्या नात्यातली नसावी, आपल्या घरातली नसावी. याच्या मागचा हेतू काय आहे तर आपल्या संसारातलं काहीतरी बाहेर जावं. जेव्हा अनंताच्या पूजेमध्ये कहाणीमध्ये 2 तळी असतात आणि त्याच्यामधनं पाणी कोणीही पित नसतं. त्याच्यातली म्हणून तो वृषभ नावाचा जो आहे, म्हणजे तिथे वृषभ असं त्या कहाणीमध्ये आहे. तेव्हा भगवंत सांगतो की ह्या दोघी बहिणी होत्या आणि आपापसात धर्म करत असत. म्हणजे माझ्याकडे समाज नाही ना तर मी माझ्या बहिणीला बोलवणार, तिच्याकडे आहे तर मी तिच्याकडे जाणार. म्हणजे साटलोट करायचं नाही असं आपलं शास्त्र सांगतं की आपल्या मिळकतीतला काहीतरी भाग हा बाहेर गेला पाहिजे, दानधर्म त्याचा झाला पाहिजे, हा त्याच्या मागचा. पण हल्ली आपल्याला घरोघरी हेच दिसतं की आई वडिलांना सांगायचं त्यांना जेवायला बोलवा ना, पण बाहेरचं कोणीतरी सांगा, पण हे सुद्धा पटत नाही. काय करणार आपण. म्हणजे माझी आजी म्हणायची की तुम्हाला माहिती आहे ना ते सांगा, जर तुम्ही सांगितलं नाही तर तुम्हाला पाप आहे, ऐकलं नाही तर त्यांचं त्यांना पाप लागेल, पण तुम्ही पापी होऊ नका असं आमची आजी नेहमी सांगायची. म्हणून या कुमारिका या बाहेरच्या कुमारिका असाव्यात, परगोत्रातल्या असाव्यात, सुरूप असाव्यात, अशा या कुमारिकांचं पूजन आज केलं जातं. आजची निसर्ग देवता आहे ती रात्री देवता आहे. तिचं सुद्धा सूक्त ऋग्वेदामध्ये आलेलं आहे. आता रात्र कशाला, तिचं कशाला पूजन असे प्रश्न दिसतात मला चिन्ह चेहऱ्यावरती. हे रात्र सुद्धा महत्वाची आहे.
कसं सांगते, मला सुद्धा असं वाटायचं काय रात्री जरा थोडं अजून काम केलं असतं आपल्या आवडीचं असं मला वाटायचं. पण जेव्हा आम्ही वारीला चालत गेलो त्यावेळेला अंधार किती आवश्यक आहे हे मला कळलं. तुम्हाला चालायचं असो नसो, पहाटे 5ला तुमची आंघोळ झालीच पाहिजे, नाही तर दुनिया उठते आणि तुम्ही उघड्यावर आंघोळ करू शकत नाही. तर अशी ही रात्र जी आहे ती महत्वाची आहे. का रात्र महत्वाची आहे? तर आपण रात्री जी निद्रा घेतो त्या निद्रेने आपल्या शरीराची झीज भरून निघते. आज मुलांची अस्वस्थता का आहे? सगळे रात्रीची जागरण करतायत म्हणून. पूर्वी आपली लोक 100-100 वर्षापर्यंत जगत होती की नाही छान. आता सुद्धा आहेत 80-80, 85 वर्षाची माणसं की ती अजून वाकलेली सुद्धा नाही. म्हणून ही अशी निशा ही अत्यंत आवश्यक आहे. आपण भारतीय अत्यंत भाग्यवान आहोत की आपल्याकडे 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र आहे. अगदी तुम्ही उत्तर ध्रुवाकडे वगैरे गेलात तर 3-3 महिने 6-6 महिने रात्र असते. मग आपल्याला दररोज सूर्याचं दर्शन होत आहे, चंद्राचं दर्शन होत आहे, म्हणजे आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. आणि ही रात्र अहो प्रत्येक गोष्टीकडे आपण जर चांगल्या दृष्टीने बघितलं ना, म्हणून चष्मा आपला चांगला असायला पाहिजे. मग ही रात्र कशी उतरते हो? आधी ती 3 सांजा होते, मग ती हळूहळू रात्रीमध्ये बदलत जाते. प्रत्येक क्षणाचं सौंदर्य वेगळं आहे की नाही. 3 सांजेला जो संधिकाल आहे त्याच्यामध्ये तिचं सौंदर्य बघणं, आणि तसंच सकाळचा संधिकाळ हे सगळेजण बघत नाही पण सांगते हा सुद्धा बघण्यासारखा असतो. म्हणून ही निशा ही अत्यंत महत्वाची सांगितली, कारण आपल्या शरीराला ही अत्यंत आवश्यक सांगितलेली आहे. म्हणून जेव्हा आपण जागरण करतो किंवा तो काय परदेशातून आलो की जेट लॅग लागतो बघा, ते रात्री झोपल्याशिवाय आपली झोप पूर्ण होत नाही. दिवसा तुम्ही कितीही झोप घेतली तरी त्याने सुस्ती येते, पण रात्रीच्या झोपेने आपल्याला सुस्ती येत नाही. म्हणून रात्र आवश्यक आहे. आणि परवा मी सांगितलं तसं की चंद्रकिरण आणि चांदण्या यांचं सौंदर्य बघण्यासाठी आपण रात्री बाहेर पडायला पाहिजे. म्हणजे खरं म्हणजे ते बघूनच आपण आपल्या घरात झुंबर लावतो बरं का. हे भगवंतांनी झुंबर लावलंय आकाशामध्ये. त्या चांदण्या निरखणं हे सुद्धा एक दृष्टी सौंदर्य आहे. आणि ह्या रात्रीच्या वेळात आपल्याला नवीन नवीन कल्पना सुचत असतात. म्हणून एकट्याने किंवा दुकट्याने ह्याच्यापेक्षा रात्री दुसऱ्यानी तिसऱ्यानी जाऊ नाही. म्हणून असं जर आपण फिरणं केलं, पण तरी सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलंय की रात्री किती चालावं, शतपावली. ह्याच्यापेक्षा आपण हल्ली 3-3 किलोमीटर रात्री चालतात, ते पण आरोग्याला घातक आहे. शतपावली, आणि ती सुद्धा मंदगतीने करायची, वाघ मागे लागल्यासारखी करायची नाही. मी करत नाही, माझ्या देहावरनं तुम्हाला कळत असेल. पण आपल्या शास्त्रामध्ये जे सगळं लिहिलेलं आहे ना ते अत्यंत चांगलं आहे, पण त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. म्हणून रात्री जर नसती तर आपल्याला दिवस खायला उठला असता. म्हणजे आता माझी बहीण परदेशात जाते तेव्हा ती म्हणते, अगं रात्री संध्याकाळी 3लाच काळोख होतो, करायचं काय, वेळ जाता जात नाही. एवढी मोठी रात्र आणि सकाळ झालेली कळतच नाही, एवढी मोठी रात्र. म्हणून आपल्याकडे जे आहे ना दिनमान ते अत्यंत योग्य सांगितले. म्हणून अशा रात्रीला सगळ्या ऋषींनी देवता मानलंय, निसर्ग देवता. म्हणून ही देवता आहे, तिला आपण वंदन करायचं. आपला आजचा रंग आहे पांढरा रंग. जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये रंगांचं खूप महत्व आहे बघा. रंग जर नसते तर ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आपण बघितलाय आणि आता कलर बघतोय. कुठला टीव्ही आपल्याला चांगला वाटतो, तसं आपलं जीवन हे निरस झालं असतं रंगांमुळे. म्हणून रंग हा चांगला असायला पाहिजे. मग तो पदार्थाचा असो, कपड्याचा असो. माझी आई नेहमी म्हणायची, तुम्ही पदार्थ चांगला केलात ना तरी तो बघितल्यानंतर रंगावरून खायला वाटलं पाहिजे, असा तुमचा पदार्थ असायला हवा. चवीला तो नंतर कळणार, पण दिसताना काय दिसेल, आधी रंगरूप दिसेल. म्हणून असा हा रंग, हा पांढरा रंग जो आजचा आहे तो धवलता, त्याच्यामध्ये आपल्याला शांतता दिसते, शुभ्रता आहे.
आणि जीवनाचा जर हा कुठलाही रंग ह्या पांढऱ्या रंगावर उठून दिसतो बघा. म्हणून चित्रकार पांढराच कागद घेतो का पिवळा काळा, कुठलाही ठिपका जर दिसायला उठून दिसायला हवा असेल तर पांढरा रंग त्याला आवश्यक आहे. मग हा अत्यंत शांतीचं सुद्धा हे लक्षण सांगितलेलं आहे. शुभ्रता आहे, सोज्वळता आहे, सत्यता आहे, ह्याचे सगळे हे गुण या पांढऱ्या रंगामध्ये आपल्याला दिसतात. आता शांतीचं उदाहरण म्हणून सांगते की ज्यावेळी आम्ही वारीला गेलो होतो त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला एक पांढरं निशाण उभारलं जातं आणि त्यावेळेला मुंगी म्हणजे सुई पडली तरी आवाज येईल इतकी शांतता ताबडतोब होते. आणि त्यावेळेला काय करतात तर त्यावेळेला जाहीर असं जी वस्तू सापडली आहे तिथे अनाउन्समेंट होते आणि त्या वस्तू, कारण एवढी लाखांनी गर्दी असते, काही ना कोणाचं तरी गहाळ होत असतं, तर ती तुम्ही ओळख पटवून घेऊन जा असं सांगण्यात येतं आणि ते सगळ्यांना ऐकायला मिळावं. बरं, मोठ्या स्पीकरनी सांगितलं तरी लोक बडबड करायला थांबतील, म्हणून पांढरं निशाण तिथे उभारलं जातं. आणि ह्या पांढऱ्या निशाणातल्या त्या अनाउन्समेंटनी माझी पायातली चांदीची साखळी मिळालेली आहे. म्हणजे असं आपल्याला शांतता हा गुण जो आहे तो आपल्या या पांढऱ्या रंगात आपल्याला जाणवत असतो. म्हणून आपण म्हणतो स्वच्छ धुतल्या तांदुळासारखं चारित्र्य आहे. असं का आपण म्हणतो की शुभ्रता ही मनाला आल्हाद देणारी आहे. पण आजकाल आपल्याला असं दिसतं की कडक इस्त्रीचे पांढरे शुभ्र कपडे घालून काळी कृत्य करणारी लोक आज आपल्याला दिसतात. नावं घ्यायची नाहीत, आपण मोठून बोलायचे. पण असं जरी असलं तरी हे अपवाद म्हणूया. पण पांढरे शुभ्र हे रंग हा ज्ञानाचा सुद्धा रंग सांगितलेला आहे. म्हणून अशा ह्या रंगाचं आपल्याला जीवनामध्ये फार महत्वाचं. आणि आपण लहानपणी एक प्रयोग केलेला आहे बघा की सगळ्या रंगांचे पट्टे चकतीवर काढायचे आणि ती चकती जर जोरात फिरवली तर त्याचा पांढरा रंग तयार होतो. म्हणजे सगळ्या रंगांचं मूळ हे पांढरा रंग आहे. म्हणून तो श्रेष्ठ सांगितलेला आहे. आजचं आयुध जे आहे ते कमळ, गणपतीच्या हातामध्ये जे कमळ आहे ते आपल्याला काय दर्शवतं तर कोमलता, मृदुता हे कमळाचे गुण आहे. बरं, तो कमळ जे आहे ना ते भूतकाळाकडे बघत नाही. म्हणजे आपण चिखलामध्ये उगवलंय ते बघत नाही. बरं, आपण लगेच कोमेतून जाणार आहोत म्हणजे भविष्य काळाकडे सुद्धा ते बघत नाही. पण आपल्याला जे आयुष्य प्राप्त झालंय त्याच्यामध्ये मी सगळ्यांना सुगंध कसा देईन, आनंद कसा देईन हे आपल्याला तो दर्शवत असतो. म्हणजेच आपण मनुष्य त्यात काय आहे, भूतकाळ तरी बघतो नाही तर भविष्य काळ तरी बघतो. वर्तमानात आपण किती वेळ जगतो तर आपल्याला कमळ हे शिकवतो. म्हणून कमळ हे अत्यंत सुंदर कोमल असं हे फूल आहे आणि ते भगवतीला अत्यंत प्रिय आहे. म्हणून ती कमलासना होते, कमळामध्ये बसते. ती का बसते म्हणून बसते की कमळ हे अत्यंत सुंदर सांगितलेलं आहे. आणि आपल्या वंदे मातरम मध्ये सुद्धा कमला कमल विहारिणी असं बंकिमचंद्र आपल्या वंदे मातरम मध्ये तिचं वर्णन भारत मातेचं सुद्धा करतात. किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा 18 अध्यायाची जी गीता आहे त्याला कमळाचं उपमा दिलेली आहे. मग कमळाची उपमा दिली आणि त्यातला मकरंद काय आहे तो गीता आहे. 18वा अध्याय हा सारभूत जो आहे म्हणून कमळाची उपमा दिली. म्हणून कमळ हे आपण आपल्या दृष्टीपुढे आदर्श म्हणून का ठेवावं तर मूळ म्हणजे आपण वर्तमानात जगायचंय. त्याची कोमलता, मृदुता आपल्या स्वभावामध्ये यायला पाहिजे. तो जसा आपला सुगंध दशदिशा पसरवतो तशा आपल्या सद्गुणांचा मकरंद सुगंध हा दशदिशामध्ये जाईल का हा विचार आपण करायचा आहे. असं हे भगवतीचं लाडकं फूल म्हणजे कमळ सांगितलंय. आपलं सुद्धा लाडकं फूल कमळच आहे. असं तर असं हे नवरात्रातली महात्म्य आपण बघितलं. पण आज आपल्या मूळ अभंगाकडे जायला जरा उशीर झालेला आहे. तर पहिली जी आपलं भक्तीपीठ शक्तीपीठ सांगितलंय ती अंबाबाई सांगितली. करवीर नगरी
महालक्ष्मी दिव्य तुझे रूप, दक्षिण काशी बदती सारे ख्याती अनाथ. चतुर्भुज असणारी ही मूर्ती कोल्हापुरामध्ये आली कशी? तर ज्या वेळेला सतीच कलेवर घेऊन शंकर भगवान जात होते आणि त्यावेळेला या सतीचे जे काही भाग जिथे जिथे पडले तिथे शक्तीपीठ झाले. आपला महाराष्ट्र हा अत्यंत भाग्यवान की 3.5 पीठ या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. मग त्या सतीचे त्रिनेत्र ह्या परवीरवास म्हणजे कोल्हापुरामध्ये पडले आणि म्हणून तिथे तिन्ही देवी आहेत, महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी. अशी तिथे तिन्ही तुम्ही जर देवळात गेलात तर ह्या तिघींचं तिथे अधिष्ठान आपल्याला दिसतं. अत्यंत आवार मोठा आहे. चारही बाजूला मुख्य दरवाजे आहेत. पश्चिम दरवाजा म्हणजे पश्चिमाभिमुख देऊळ आहे. पश्चिम दरवाजाला महाद्वार म्हटलं जातं. अशा चारही बाजूला आहेत. उत्तरेला एक छोटी घंटा आहे. ती घंटा नाद केली जाते. आवारामध्ये लक्ष्मी नावाची एक तोफ आहे. ती विशिष्ट दिवशी उडवली सुद्धा जाते. या भगवतीचं देऊळ हे जवळजवळ 7व्या शतकामध्ये असं बांधलेलं आहे आणि हेमाडपंथी असं असलेलं देऊळ. आणि त्याचं जर बघितलं प्रदक्षिणा मार्गावरती तर सारखे काटकोन होतात आणि त्याचे खांब हे आपल्याला मोजता येत नाही आणि ते मोजू पण नाही येत असं सांगितलेलं आहे. कारण जर मोजायची कोणी धाडस केलं तर अरिष्ट येतं असं म्हणतात. म्हणून विषयाची परीक्षा कशाला घ्यायची. अशी ही भगवती अत्यंत भक्तांसाठी इथे उभी आहे. हिला दक्षिण काशी असं म्हटलं जातं. तर 2 काशी निर्माण केल्या, एक उत्तरेची आणि ही दक्षिणेची. तर शिवाला ती आवडली आणि भगवतीला ती आवडली. काही ठिकाणी असं म्हणतात की ही शिवाची पार्वती आहे. काही ठिकाणी असं म्हटलं जातं की ही विष्णूची प्रिया म्हणजे लक्ष्मी आहे. पण हिचं नाव महालक्ष्मी सांगितलंय. पण हिच्या मस्तकावर शिवलिंग आहे आणि म्हणून हिला असं पार्वती सुद्धा म्हटलं जातं. पण दोन्ही जरी असल्या तरी त्यांचा स्वभाव हा मातृरूपेणच आहे. भक्तासाठी ह्या सतत मातेचं प्रेम वात्सल्य देणाऱ्या अशा आहेत. म्हणून ह्या ज्या आहेत त्या नवसाला सुद्धा पावणाऱ्या आहेत. उदे 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 नवसाला पावली आई, नवसाला पावली, नवसाला पावली आई, नवसाला पावली. रशीकडे नावाज चालक झोपडीत आली, रशीकडे नावाज चालक झोपडीत आली. नवसाला पावली आई, नवसाला पावली, नवसाला पावली आई, नवसाला पावली. हृदयाचा गौरव मानिया, हृदयाचा गौरव
अनेक कथा सांगितल्या जातात. त्या म्हणजे एकदा एक ऋषी आणि त्यांची मुलगी माधवी ही दोघ जण भगवान विष्णूंना भेटायला आले आणि त्या मुलीकडे मुलीचं लक्ष नव्हतं आणि म्हणून लक्ष्मी मातेला ते आवडलं नाही आणि म्हणून तिला सांगितलं की तू घोड्याच्या मुखाशी होशील. आणि हे त्या ऋषींना आवडलं नाही म्हणून भगवतीला त्यांनी शाप दिलाय आणि तू गजारूढ होशील. म्हणून तेव्हापासून ती गजलक्ष्मी झालेली आहे. लक्ष्मीची सुद्धा अनेक रूप सांगितली आहेत की वैभव लक्ष्मी आहे, गजांत लक्ष्मी आहे, अशी ह्या भगवतीची कथा. किंवा एकदा भृगु ऋषी आले होते आणि भृगु ऋषींच्याकडे भगवंतांनी लक्ष दिलं नाही, त्यांचा अपमान झाल्याचं झालं आणि म्हणून त्यांनी त्यांच्या छातीवर लाथ मारली. हे सुद्धा भगवतीला आवडलं नाही कारण नंतर या ऋषींच्या पाया पडले भगवान विष्णू. पण त्यामुळेच भगवान विष्णू हे तिन्ही देवांमध्ये श्रेष्ठ झालेले आहेत. पण हे भगवतीला आवडलं नाही याचा अर्थ आपल्या पतीचा अपमान स्त्रीला आवडत नाही आणि म्हणून ती निघून आली ती या करवीर क्षेत्रामध्ये. काही जण म्हणतात की ती बालाजीची पत्नी आहे आणि म्हणून तिचं दर्शन घेतल्याशिवाय बालाजीला जात नाही अशी पण प्रथा सांगितली जाते. आणि बालाजीच्या क्षेत्रातून दर वर्षाला हिला आहेर पाठवला जातो अशी हिची आख्यायिका आहे. म्हणून ती रुसलेली आहे तरी सुद्धा ती भक्तांवर करुणामयी आहे. अशी ही भगवती अत्यंत सगळ्यांमध्ये जनमानसामध्ये ही लोकप्रिय असं हे शक्तिपीठ आहे. त्याच्याशिवाय तिच्या इथे अनेक प्रकारचे मंडप आहेत देवळामध्ये. ती गणेश मंडप आहे, तिथे अनेक प्रकारची सेवा, कीर्तन, भजन, प्रवचन, कुंकुमार्चन अशी चाललेली असते. नंतर एक जोड मंडप आहे आणि असं सांगितलं जातं की बुधवारी कोल्हापुरातून बाहेर पडत नाही. म्हणजे बाहेर वाचणी सुद्धा बुधवारी जाऊ नये, जाशील बुधी आणि येशील तिथे असं म्हटलं जातं. तर ह्याचा एकदा फटका आम्ही खाल्लाय बरं का. म्हणून मी एक कथा सांगते की आम्ही ज्या वेळेला कोल्हापूरला गेलो, आम्ही 7-8 जण होतो, लहान होते आणि काहीतरी आमचा तो सगळा कार्यक्रम चेंज झाला आणि मग वडील म्हणाले की आपण आजच रात्री निघू. आई सांगते अहो बुधवार आहे, आपण उद्या सकाळी निघू. पण दादा म्हणाले की नाही आणि म्हणून तिकीट काढायला गेले. तेव्हा बसचं तिकीट तिथून आणि तिकीट काढायला गेले. आता बरीच लाईन होती. तेवढ्यामध्ये एक पुरुष पुढे आला आणि दादांना ओळखलं त्यांनी. काय असं त्यांनी सगळी माहिती सांगितली म्हणजे आता ओळखलं म्हणायला पाहिजे की तुम्ही महाराष्ट्र बँकेत आहात ना, आमचं आहे ना, तुम्ही ठाण्याला राहताना वगैरे एवढं झालं. आणि म्हणे अहो माझी आतमध्ये ऑफिसमध्ये ओळख आहे, मी तुम्हाला तिकीट काढून आणून देतो. आणि मग दादांना ते एवढं सगळी ओळख सांगितल्यानंतर दादांनी त्याला पैसे दिले 7-8 जणांचे आणि तो जो गेला तो पुन्हा आलाच नाही. आणि त्यावेळेला रात्री बँका उघड्या नसायच्या संध्याकाळी 5 वाजल्यानंतर. बरं तेव्हा असं काही एटीएम वगैरे पण नव्हतं. त्यामुळे खात्यातला सगळा पैसा त्या माणसाला देऊन गेल्यामुळे शेवटी भगवतीने आम्हाला बुधवारी जाऊ दिलं नाही. आम्ही जेव्हा दुसऱ्या दिवशी बँक उघडली तेव्हा दादाने पैसे काढले आणि मग आम्ही गुरुवारी गेलो. म्हणजे माहेरपणाहून बुधवारी जात नाही तशी भगवती ती बुधवारी तिथून आपल्या तिच्या क्षेत्रातून बाहेर जाऊ देत नाही. अशी ही भगवती ही भक्तांचं रक्षण करणारी आहे, चतुर्भुज मूर्ती आहे आणि अशी हिला दक्षिण काशी ही अत्यंत प्रिय सांगितलेली आहे. अशी ही भगवती ही ब्रह्मा विष्णू महेशाची माता सांगितलेली आहे. अशी विविध रूपांनी नटलेली अशी ही भगवती महालक्ष्मी ही कुलदेवता असणारी, करवीर नगरीमध्ये राहणारी अशी ही देवता सगळ्यांना अत्यंत प्रिय आहे. की तिचे अनेक उत्सव इथे होतात. किरणोत्सव सुद्धा तिच्या इथे 2 वेळा होतो. म्हणजे एक फेब्रुवारीमध्ये नक्की मला माहितीये, पण दुसरा कधी होतो मला आता आठवत नाही. दोन्ही त्याच दरम्यान का? हा, सप्टेंबर आणि मार्च. अच्छा,
म्हणजे स्थापत्यशास्त्र सुद्धा आपल्याला ह्याच्यातनं दिसतं की पायापासून सूर्यकिरण तिच्या मुखकमलापर्यंत जातात. म्हणजे आपलं स्थापत्यशास्त्र किती श्रेष्ठ होतं. आज आपण सगळी तिकडची कॉपी करतो, पण ते बरोबर नाही ना. आपल्याकडे हे सगळं होतं. शिवरायांनी सुद्धा बांधलेले किल्ले अजून चांगले आहेत ना, एवढी 400-400 वर्ष झाली तरी, पण लक्षात कोण घेतो. म्हणून असं हे मंदिर अत्यंत सुंदर आहे, आवार मोठं आहे आणि प्रत्येक देवीच्या बाजूनी सुद्धा चारी बाजूनी नद्या वाहत आहेत. म्हणजे सुजलाम सुफलाम असणारी अशी ही नगरी आहे. कोल्हापूर नगरी अजून सुद्धा पैलवानांसाठी प्रसिद्ध आहे. नंतर हवं तेव्हा दूध पिण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. अवधूत गुप्ते कोल्हापूरचा आहे म्हणून प्रसिद्ध आहे. अशी तुम्ही पण का? अरे वा. आणि अशा या भगवतीच्या देवळामध्ये मला याच वर्षी कीर्तनकरा सेवा मिळाली. हे मला अत्यंत भाग्याची गोष्ट वाटते की तिच्या आवारात कीर्तन सेवा करणं. असं हे गणेश मंडपामध्ये ही सेवा होते आणि ही 4 दिवस मला सेवा मिळाली. पण भगवतीचं दर्शन घेतलं की जे आपल्या मनाला समाधान होतं ते समाधान कुठे मिळत नाही. आणि मुखदर्शनाची सुद्धा सोय आहे. पुढे जाऊन पोटी भरणं ही सुद्धा सोय आहे. अनेक तिची नवरात्रामध्ये सुद्धा तिची अनेक अशी रूपं आपल्याला बघायला मिळतात. तिचा छबिना निघतो. अशा अनेक गोष्टी ह्या नवरात्राच्या निमित्ताने किंवा कार्तिकोत्सव सुद्धा तिथे केला जातो 15 दिवसाचा. अशी अनेक गोष्टी ह्या महालक्ष्मीच्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. तिची एक सोन्याची पालखी सुद्धा ती बघण्यासारखी आहे. ती जवळजवळ ती 210 किलो सोन्याची पालखी आहे. तिथे ती काचेत ठेवलेली आहे, ती बघायला मिळते आपल्याला. आणि त्यातनं तिचा छबिना निघतो. म्हणून अशा या भगवतीचं गुणगान करताना मूळ पद्यामध्ये आपल्याला कवी म्हणतायत, विविध आई तुझीच रूपे भक्तांना लक्ष्मी, विविध आई तुझीच रूपे भक्तांना लक्ष्मी, ब्रह्मा विष्णू महेशांती गोरखी देवी आई गोरखी देवी. महालक्ष्मी
दक्षिण काशी वदती सारे त्रैलोक्या अशी हा करवीर नगरीमध्ये एक साक्षात महालक्ष्मी जगदंबा वास्तव्य करत होती. आणि करवीर नावाचा जो दैत्य होता तर त्याला सुद्धा भगवतीने आधी मारलेले म्हणून करवीर नगरी असं म्हटलं जातं. पण त्यांनी सुद्धा मरताना असा माझ्या नावाचं ह्याला नाव येऊ दे नगरीला म्हणून करवीर असं आपण कोल्हापूरला म्हणतो. आणि ह्याच करवीर राक्षसाचा नातू तो म्हणजे कोल्हासूर. हा सुद्धा भगवतीचा अत्यंत निस्सीम भक्त होता. भगवतीची कारण भगवतीने आपल्या आजोबांना जे वरदान दिलंय याच्यामुळे हा तिचा भक्त झालेला होता. आणि दररोज त्या महालक्ष्मीची जगदंबेची पूजा करावी. तिला नवीन नवीन दागदागिने दररोज म्हणजे आपण म्हणतो ना सालंकृत पूजा असं हा दैत्यराज करत असे. आणि त्या भजनामध्ये
तल्लीन होत असे. छंद तुझा लागला अंबाबाई, छंद तुझा लागला, छंद तुझा लागला अंबाबाई, छंद तुझा लागला, नाद तुझा लागला अंबाबाई, नाद तुझा लागला, नाद तुझा लागला अंबाबाई, नाद तुझा लागला, छंद तुझा लागला अंबाबाई, नाद तुझा लागला, छंद तुझा लागला अंबाबाई, नाद तुझा लागला. नेसून साडी तरकरी काठी, नेसून साडी तरकरी काठी, नेसून साडी तरकरी काठी, आपला कोमल हार रात्री देवीने दैत्य मारला, रात्री देवीने दैत्य मारला. छंद तुझा लागला भगवती, छंद तुझा लागला, नाद तुझा लागला अंबाबाई, नाद तुझा लागला. असं पूजेच्या समयी नामस्मरण करावे. पण काही लोकांना हे बघवत नाही, जे आपल्याला आता सुद्धा व्यवहारामध्ये दिसतं की कोणी चांगलं काही करत असेल की त्यात बिब्बा घालायची सवय अनेकांना असते. तसं काही लोक ह्याच्याच हाताखाली जे होते ते त्याला म्हणायला लागले की तुझ्या आजोबांना जी मी मारलं तिची कसली तू पूजा करतोस, एवढी सालकृत पूजा, अहो दररोज तिला पैठणी आणावी, शालू आणावे, दागदागिने करावे, षोडशोपचारी अशी पूजा करतोस, पण तुझ्या आज्याला ज्यांनी मारलं हे तुला शोभतं का? खरं म्हणजे तू सूड घ्यायला पाहिजेस तिचा. आणि आपण बघतो तसं वाईट गोष्ट लगेच पटते, चांगली गोष्ट हृदयाला जन्म घालवावा लागतो. पण ह्या लोकांनी असे याचे कान भरले आणि मनात विचार वेगळा सुरू झाला आणि म्हणतोय की आता ह्या भगवतीला आपण पूजन तिचं करतोच आहोत, तर आपण तिची आता तपश्चर्या करावी. आणि म्हणून उग्र तप तिने केलं आणि ह्या तपामुळे अर्थातच ती भगवती प्रसन्न झाली आणि मनात म्हणते की माझ्या या बाळाला आता दर्शन द्यायला पाहिजे. इतके यांनी माझी तपश्चर्या केली. म्हणजे मुलांनी थोडं जरी काही चांगलं केलं तरी आईला त्याचं कौतुक जसं असतं तसंच ह्या आदिमायेला सुद्धा आहे की भक्तांनी जरा काही आपली पूजा केली, सेवा केली, त्याच्या मागचा भाव जरी चांगला असला तरी सुद्धा ही आदिमाया लगेच प्रसन्न होते. म्हणून सगळे दैत्य सुद्धा हे कोल्हासुराने सुद्धा हिच स्तवन केलंय, हिची तपश्चर्या केली आणि मातृहृदय असणारी ही आदिमाया साक्षात त्याच्या पुढे प्रकट झाली आणि वरम गृही असं म्हटलंय. आणि काय तुला हवं असेल ते वरदान मागून दे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता प्रसन्न झाल्या म्हटल्याबरोबर मनातली जी असुरी शक्ती होती ती जागृत झाली आणि तो मातेजवळ काय मागणं मागतोय. शतवर्ष निघून जावे, शतवर्ष निघून जावे, माते हेची मागणे जगदंबे. अगं आई, तू ह्या कोल्हापुरातून करवीर नगरीतून 100 वर्ष तू निघून जा असं वर त्यांनी मागितलंय. शतवर्ष निघून जावे, माते येथून तू जगदंबे. मम इच्छा पूर्ण करीते, मम इच्छा पूर्ण करीते, हे चिमनातून राम राम हरे हरे राम, राम राम हरे हरे राम, राम राम
जात होते त्यांना पण कळलंय हे मागणं. कारण अर्थातच या आदिमाईने त्याला तथास्तु म्हटलंय. कारण प्रसन्न झालीये. सगळ्या इतर भक्तांना ती सांगतेय की माझी तपश्चर्या करून यांनी मला प्रसन्न करून घेतलंय. काही मुलं हूड असतात तसा हा थोडा माझा हूड आहे असं म्हणायचं. मग आता मी 100 वर्ष इथून निघून जाणार. तेव्हा बाकीचे साधू सज्जन म्हणतायत की माते मग आमचं काय, आम्हाला कोण वाली. तेव्हा ती म्हणते काही काळजी करू नका. आणि भगवती तिथून निघून गेली. आणि मग मात्र हा कोल्हासूर म्हणून जो होता भगवतीने मान्य केल्याप्रमाणे हे निघून गेलीये. आणि कुठे गेलीये तर पर्वतराजींमध्ये गेलीये. काल आपण बघितलं की भगवतीला दुर्ग खूप आवडतात. आणि कुठे जाते हे कोणालाही सांगितलं नाही. आणि असं म्हणतात की कोल्हापूरला जे 3ही पीठ आहेत, महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी, हीच पर्वतराजीमध्ये गेल्यानंतर वैष्णवी देवी जी आता तिथे आहे ती 100 वर्षे तिथे ती प्रकट झाले असं सांगितलं जातं. कारण तिथेही ही 3ही स्थानं आहेत. आणि होता होता 25 वर्ष झाली आहेत, 50 वर्ष झालेत. आपल्याला 5 मिनिटात वर्ष पूर्ण करायचे. पण इकडे या कोल्हासुराने अत्यंत उच्छाद मांडलेला, सगळ्यांना त्रास देतोय. कोणाला यज्ञ यागादी कर्म करू दिली जात नाहीये. देवदेवतांना सुद्धा, ऋषी मुनींना छळलं जात आहे. सज्जनांना सदाचाराने वागता येत नाहीये. असा दैत्यानी हा ती काहूर मांडलेला आहे. आणि सगळेजण त्याच्या दबावाखाली वावरतात. आपल्या आदिमायेची, ह्या महालक्ष्मीची आठवण मनात येते. पण जगदंबा कुठे गेलीये माहिती नाही. होता होता 75 वर्ष झाली आहेत, पण तरी सुद्धा हा हाल सहन करताय. आणि शेवटी 90-95 वर्ष झाली आहेत. आता मात्र सहन करण्याची ताकद, कारण किती सहन करायचे याला सुद्धा सीमा असते. म्हणून काही ऋषी हे निघाले ह्या कोल्हासुराची नजर चुकवून. कारण नगरीतनं बाहेर सुद्धा जाता येत नव्हतं कोणाला. पहारा होता. आणि अत्यंत छळामधनं सुद्धा की मनामध्ये इच्छा असली तर होऊ शकतं, तसं ह्या ऋषींचं झालंय. आणि ते कोल्हापुरातून बाहेर पडले. आणि आता कुठे जायचं असा विचार विनिमय करतायत. आणि मग भगवतीची आवडती जागा कुठली असेल म्हणून हिमालयाकडे निघाले. आणि अशी मजल दर मजल करत हिमालयाच्या पायथ्याशी आलेले. पण आता एवढी पर्वत शिखर आहे, मातेला शोधायचं कुठे. म्हणून पायथ्याशीच तिचं स्तवन करतायत. आणि म्हणतायत भगवती आई, आम्हाला तू दर्शन दे. आमची तुम्हाला करुणा येत नाही का, की असं इतकं भजन तिचं करताय की
आई भवानी माँ अम्बा भवानी माँ, आई भवानी माँ अम्बा भवानी माँ, दुर्गा भवानी माँ शांता भवानी माँ, शांता भवानी माँ दुर्गा भवानी माँ, अम्बा भवानी माँ दुर्गा भवानी माँ, अम्बा भवानी माँ दुर्गा भवानी माँ, अम्बा भवानी माँ दुर्गा भवानी माँ. अशी प्रार्थना करतायत की आमची चिंता सोडून तू कुठे लपून बसलीयस माते, लवकर आम्हाला ह्या सगळ्या संकटातून तू सोडव, तुझ्याशिवाय आम्हाला कोणी वाली नाही. आणि मग ही आर्त हाक त्या भगवतीला ऐकू आली आणि त्यांच्या समोर ती प्रकट झाली. कारण प्रत्यक्ष जरी उपासना करता येत नसली तरी मानस पूजा हे सगळे ऋषीमुनी करत होते आणि त्यामुळेच या मानस पूजेमुळेच ही भगवती त्यांच्या पुढे प्रकट झाली. आणि सगळा वृत्तांत सांगितलाय की हा कोल्हासूर अत्यंत माजला आहे, आम्हाला त्राही भगवान करून सोडलाय, आम्हाला नीट जगता येत नाहीये, तर आता तुझी येण्याची वेळ झाली, आता तू लवकर ये माते, अशी प्रार्थना करताय. आणि माता म्हणजे लवकरच मी कोल्हापुरामध्ये येईन, करवीर नगरीमध्ये येईन, आपण निघावं. वंदन करून मातेला हे सगळे ऋषी मुनी आलेले होते, ते करवीर नगरीमध्ये गेले. आणि माता तोपर्यंत जवळजवळ 99 वर्ष होऊन 5-6 महिने झालेले आहेत आणि दिलेलं वचन 100 वर्ष तू बाहेर जा इथून म्हणून करवीर नगरीच्या वेशीपर्यंत माता आली. नगरात प्रवेश केलेला नाही, वचनाला जातात, आश्वासन देतात, पूर्ण करतात, असे भक्त असतात. आता चालू आहेत रस्त्याची कामं, का करताय असो. तर ही भगवती करवीर नगरीच्या वेशीपर्यंत थांबली, आपल्या दूतांबरोबर ह्या कोल्हासुराला निरोप देते की तुझं वचन मी पाळलंय, आता माझी गादी मला दे, माझं राज्य मला दे. पण मत्त झालेला असा हा कोल्हासूर यांनी सांगितलं मिळणार नाही, हे राज्य माझंच आहे, तेव्हा युद्धाला तयार राहा. असं म्हटल्यानंतर भगवती म्हणते ठीक आहे. आणि म्हणून नेसली भरजरी साडी, नेसली भरजरी साडी, नेसली भरजरी साडी. अहो युद्धाला तयार होऊन झाला पाहिजे. नेसली भरजरी साडी, नेसली भरजरी साडी, नेसली भरजरी साडी, गंडते घरी चंद्रुला भारी, पायामध्ये नुपुर बांधले, नेसरी पैठणी साडी, हातामध्ये खडग घेतले आणि शत्रूला घाबरायला होईल असं रूप घेतलंय आणि सिंहावर बसून युद्धाला निघाली. पण ह्या कोल्हासुराने काय केलं, कारण येता येता बद्रिकेश्वराहून तिने आपल्या मदतीसाठी खंडोबाला आणलेलं होतं, ज्योतिबाला आणलेलं होतं. आणि पण ह्या कोल्हासुराने काय केलं, ती जेव्हा युद्धाला उभी राहिली तेव्हा तिच्या आणि आपल्या बाजूनी एक असं कवच निर्माण केलं की त्या कवचामध्ये तिला मदतीला कोणीही येऊ शकत नव्हतं. पण तरी सुद्धा मुलाला जन्म देणारी आई मुलाला चांगली ओळखत असते, त्याप्रमाणे ही भगवती कोल्हासुराला ओळखत होती आणि त्याची जी कमी बाजू आहे ती तिला माहिती होती आणि त्यामुळे अर्थातच या कोल्हासुराचा वध या मातेने केलाय, खड्गाने केलाय.
पण तरी सुद्धा पोटामध्ये ह्यानी आपली तपश्चर्या केली हा भाव तिच्या मनात होता. पण आई जशी मुलगा चुकला की शिक्षा करते, पण त्याला जेवायला देत नाही असं नाही ना होत. म्हणून ही भगवती तो मरताना सुद्धा त्याला विचारलंय की तुला काय वर देऊ, म्हणून मातृरूपे. आदी माया ही अशी प्रेमळ कनवाळू आहे. आणि तेव्हा आपल्या आजोबांप्रमाणे ह्यांनी सुद्धा सांगितलंय की ह्या नगरीला माझं सुद्धा नाव लागावं. म्हणून तेव्हापासून ह्या नगरीचं नाव कोल्हापूर त्या राक्षसावरनं, आणि आजोबांचं नाव करवीर म्हणून त्याचं पण, म्हणून करवीर नगरी, कोल्हापूर नगरी, दक्षिण काशी अशी अनेक नावं ह्या क्षेत्राला आहेत. म्हणून भगवतीने याला तथास्तु म्हटले आणि तेव्हापासून ह्या नगरीचं नाव कोल्हापूर असं झालं. म्हणून विविध रूप घेणारी जी आई असते ती भगवती आई आहे. भक्तांसाठी प्रगट होते आणि तेवढंच भक्त जर चांगला वागला नाही, उपराटा वागायला लागला तर त्याला शासन देण्याचं काम सुद्धा ती आईसारखं करत असते. पण पोटातला उमाळा काही तिचा थांबत नाही अशी ही भगवती. म्हणून तिची उपासना आपण ह्या नवरात्रामध्ये करतो. पण फक्त नवरात्रात ही उपासना करायची नाही. आपलं काय असतं, ही भक्ती बदलती असते बरं का. गणपती आले की गणपती, देवी आली की गणपतीला विसरून जायचं की सगळ्यांनी. म्हणजे आता मी पुण्यात राहत होते ना, योगेश्वरीला अहो म्हणलं तिला जरा विश्रांती तरी द्या की नाही. सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत बायकांची रीत काही संपत नाही. आणि एरवी तिला नमस्कार सुद्धा करायचा नाही असं नाही. जी आपली उपास्य देवता आहे तिला सतत तिचं अनुसंधान आपल्यामध्ये राहिलं पाहिजे, तरच ती आपल्या संकट काळामध्ये धावून येणार आहे. म्हणून अशी ही भगवती अनेक रूपांनी आपल्या भक्तांना सांभाळत असते. त्यांच्यावर अत्यंत प्रेम करणारी अशी ही भगवती आहे. अनेक रूप तिची आहेत. आज आपण तिचं पहिलं रूप म्हणजे महालक्ष्मीचं रूप बघितलंय. 3 दिवस आता आपल्याला हाच अभंग घ्यायचा आणि सगळ्या पीठांची आपण माहिती बघणार आहोत की ह्या महाराष्ट्रामध्ये जी 3.5 पीठ आहेत त्यांची माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा मूळ पद्यामध्ये आपल्याला कवी हेच सांगतात की विविध रूपे तुझीच आई भक्तांना रक्षिती, ब्रह्मा विष्णू महेशामुनी थोर तुझी कीर्ती, थोर तुझी कीर्ती. हे गाणं भरवीत कधी म्हटलेलं नाही.
Thank you.